महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील दसवड फाटा ते तळोदा रोड दरम्यान मंगळवारी दिनांक 10 फेब्रुवारी 2026ला रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बजाज कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH39 AN 8302 वरून अतुल कर्मा वसावे वय 26 राहणार मोकस तालुका अक्कलकुवा व मिथुन उदयसिंग पाडवी वय 28 राहणार जमाना तालुका अक्कलकुवा हे दोघे तळोदाकडे येत होते. दसवड फाटा परिसरात समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण धडकेत दोघांच्या डोके, तोंड, कंबर, पोट व पायांना गंभीर दुखापती झाल्या. अपघात इतका भीषण होता की उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वनसिंग कर्मा वसावे वय 37 राहणार मोकस तालुका अक्कलकुवा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळोदा पोलीस ठाण्यात अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अखिल खा पठाण पुढील तपास करीत आहेत. फरार वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे. दरम्यान स्वर्गीय अतुल वसावे हे नंदुरबार युवा क्रांती संघटनेचे अक्कलकुवा तालुका संघटक मोलगी विभाग म्हणून कार्यरत होते, तर स्वर्गीय मिथुन पाडवी हे जमाना येथील होतकरू युवक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तळोदा, अक्कलकुवा तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फरार वाहन चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, नंदुरबार.